नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मिस्टर साळुंके यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत कलेजी फ्राय. तर चला मग जाणून घेऊ त्यासाठी काय काय लागणार आहे ते. त्यासाठी घेतली कलेजी आणि कलेजीसाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, तेलामध्ये आपण टाकलेला कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा. त्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊ. कांदा तेलामध्ये चांगला पडायचा हे आपण बघतोय. त्यानंतर जे आपण लसूण एकामध्ये 2 केला होता ते लसूण टाकून घेऊ. आणि लसणाला छिललेलं नाही, डायरेक्ट तसं टाकते. तुमची मर्जी, तुम्ही कसं पण टाकू शकता. परत त्याला परतून घ्यायचं. हे कलेजी धुवून घेतलेली आहे. आता टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटोला एक चिव करून घ्यायचं, कांदा आणि टोमॅटो. टोमॅटो चांगला हे झालेला आहे. अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊ आणि चवीनुसार टाकते सगळं, तुम्ही जसं लागेल तसं टाका. नंतर टाकून घ्या हळद. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ. परत एक वेळेला परतून घ्यायचं. मीठ टाकल्याच्या नंतर आणि हळद टाकल्यानंतर काय तर मिरची पूड आपण टाकून, लाल मिरची यांच्या छोट्या चमच्याने आणि 3 चमचे मिरची टाकली. परत त्याला परतून घ्यायचं. तोपर्यंत परतून घ्यायचं जोपर्यंत की आपलं तेल अलग होत नाही. त्यानंतर टाकून द्यायचं त्याच्यामध्ये कलेजी. त्याला घ्यायचं परतून आणि कलेजी टाकल्यानंतर कमी गॅसवर चालूच राहू द्या. बघा कसा कलर सुटला. त्याच्यानंतर आम्ही टाकली त्याच्यामध्ये चिकन मसाला पावडर. मस्त असा वास येते, खायला पण चवदार. कलेजी फ्राय असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी जास्त टाकायची गरज नाही, वाफेवर शिजते. परंतु आणि थोडंसं पाणी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. नंतर टाकूया खोबऱ्याची पावडर. म्हणजे खोबरं आम्ही वाटून घेतलेलं मिक्सरमध्ये. त्यानंतर त्याला परतून घ्यायचं. थोडं आणि 1 वाटी म्हणजे पाणी टाकले. परत त्याला एकजीव करून घेऊ. त्यानंतर त्याच्यावर झाकण लावून ठेवायचं. 5 मिनिटानंतर बघा ग्रेव्ही तयार झालेली आहे. हे सगळे मसाले मुरून गेलेले आहेत. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाले आपले कलेजी फ्राय. पहा मित्रांनो कशी झाली कलेजी. इथला भातासोबत थोडीशी ग्रेव्ही. एक कलेजी चेक करू. आम्ही चेक करते, तुम्ही पण करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.